नमस्कार मंडळी. आजचा पुण्यातला दुसरा दिवस आहे आणि आजच्या दुसऱ्या दिवशी आपण आता काय करायचं म्हणून आम्ही आज पुणे फिरायला बाहेर पडलो आहोत सकाळीच. आणि सर्वात पहिला आम्ही पुण्यातल्या मानाचा गणपती श्रीमंत श्री दगडूशेठ हलवाई गणपती पाहिला आणि तिथेच अभिषेकही केला. आणि त्या अभिषेकात जिथे जिथे जेवढी जोडपी तिथे बसली होती त्या सगळ्या जोडप्यांना असं सुंदरसं एक रोपटं दिलं होतं. आणि ते रोपटं आम्ही घेऊन आलो. आता ते मला लावायचं आहे. तर त्यानंतर मग आम्ही दर्शन घेतलं कसबा पेठेतल्या गणपतीचं. आणि मग तिथून आम्ही गेलो शनिवार वाडा बघायला. या सगळ्या ही 3 गोष्टी ते जवळजवळच आहेत मंडळी. शनिवार वाडा, कसबा पेठ, लाल महल. आणि तुम्हाला मी सांगते, शनिवार वाडा इतका सुंदर, इतका प्रशस्त, म्हणजे ऐतिहासिक गोष्ट, एवढी प्रसिद्ध ऐतिहासिक गोष्ट इतक्या जवळून पाहणं खरंच हे खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. आणि ही केवळ आणि केवळ झाली आहे आमच्या सद्गुरू माताजींच्या कृपेमुळे. कारण त्यांचे चरण इथे पुण्याला लागले आणि त्यामुळे आम्ही इथे सत्संग करायला आलो. कोविड नंतर मला वाटतं बऱ्याच वर्षांनी आम्ही सत्संगला या अशा म्हणजे जनरल समागम सेवेसाठी आम्ही आलो आहोत. नाहीतर छोट्या मोठ्या सत्संगी तर होतच राहतात. तर हा शनिवार वाडा इतक्या जवळून बघण्याचा योग मला आला, यापेक्षा आणखीन चांगली गोष्ट कायच असू शकते. जिथे बाजीराव मस्तानी हा पिक्चर बनवला गेला तुम्हालाही माहितीच असेल, कारण ही गोष्ट काही नवीन नाही आहे, बरोबर ना. तर बाजीराव मस्तानीची शूटिंग ज्या ठिकाणी झाली ते ठिकाण इतक्या जवळून आम्हाला बघायला भेटलं. खरंच मला तर खूप बरं वाटलं. तुम्ही बघू शकता, हे बाहेरचं दृश्य आहे शनिवार वाड्याच्या अलीकडच्या साईडने. आणि त्याच्याच दुसऱ्या साईडला तिकडे रस्त्याच्या पलीकडे लाल महलही आहे. पण आता हा एवढा मोठा फोर्ट बघायचा म्हणजे खरंच याच्यासाठी खूप वेळ लागत होता. कारण कुठून कसं कसं जायचं आहे हे काहीच माहिती नाही आहे. तुम्ही बघू शकता इथे ते बघताना सुद्धा इतकी चक्कर येत होती की एवढ्या पायऱ्या आणि एवढे छोटे छोटे रस्ते. म्हणजे खरंच त्या वेळेचं जे बांधकाम आहे, हॅट्स ऑफ. इतकं सुंदर बांधकाम. आणि म्हणजे हे गुप्त रस्ते जे आहेत ना, खरंच वाखाणण्याजोगे आहेत. म्हणजे मी कायच सांगू, त्यावेळेची जी रचना होती ती रचना अजूनही तशीच सुंदर आहे. तुम्ही बघू शकता हा आवार किती सुंदर आहे शनिवार वाड्यातला. खरंच बघूनच डोळे दिपून जातात की खरंच किती सुंदर, म्हणजे शब्दच नाही आहेत सांगायला. सगळीकडे या अशा भुयारांच्या जागा आहेत. चला बाबा, सावकाश सावकाश उतरा. अर्ध्याने तिकडून सुद्धा आले असतं तरी चाललं असतं. तुडुक 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 तुडुक. सिपाही, ये देखिए दरवाजा. निवांत जागा आहे. तर असा हा शनिवार वाडा
आता आपण बघून चाललो. चला डेकोरेशनचं काम चालू आहे. शनिवारवाडा पाहून झाल्यानंतर आम्ही आलो आहोत इथल्या प्राणी संग्रहालयामध्ये. आणि इथलं प्राणी संग्रहालय बघून तर खरंच इतकं आश्चर्य वाटलं की म्हणजे लिटरली इथे सगळं ओपन आहे. तुम्ही इथले साप बघू शकता. इथले साप ॲक्च्युअल झाडांवरती ॲक्च्युअल साप आहेत, ना की त्याचे फोटो किंवा काही त्याचे मूर्ती वगैरे असं काही नाही आहे. अगदी जिवंत साप इथे आपण बघतो. हे बघा, जिवंत साप आहे इथे. म्हणजे खरंच बघून आम्हालाही स्वतःला इतकी भीती वाटत होती की या लोकांनी इथे ॲक्च्युअल साप कसे काय ठेवलेत, आणि ते पण इतके ओपनली. नॉर्मली आपल्या मुंबईकडच्या झूमध्ये कसं असतं, सगळं बंद असतं, काचेमध्ये असतं. प्राणी आणि हे सर्प वगैरे सगळे काचेमध्ये असतात, बंद असतात. पण इथे त्यांनी पूर्ण ओपन ठेवलंय. हे मला इथलं जरा विशेष वाटलं काहीतरी. तर म्हटलं चला आपल्या ऑडियन्सला सुद्धा हे दाखवावं. तर तुम्हीही बघा की बघा हा साप बघा, अक्षरशः असा उंच आहे की बघूनच अंगावर शहारा येतो. माझा तर आलाच आणि तुमच्याही येईल. इतके साप होते इथे. हे बघा, सगळे जिवंत साप आहेत इथे. खरंच खूपच क्लासिक होतं. म्हणजे आता आपण हे जे बघतोय ना, हा पूर्ण सर्प विभाग आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे सर्पस ठेवलेले आहेत. हे जे आहे हे म्युझियम आहे, जे स्पेशली सापांसाठीच आहे. इथे वेगवेगळ्या जातीचे साप आहेत. तिथे सगळी माहिती दिलेली आहे की कोणता साप आहे, काय आहे, कसं काय आहे, ते सगळं इथे दिलेलं आहे. आणि झाडांसकट त्यांनी ठेवलेत. कुठचे त्यांनी इथे स्टॅच्यूज लावलेले आहेत, जशी सापाची कात वगैरे. ते सगळं इथे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. पण खरंच हे खूप छान, म्हणजे लहान मुलांना या सगळ्या गोष्टींची माहिती असे दाखवायला हवी आपल्याला, नाही का? आणि आपल्यालाही, म्हणजे मी तर इतक्या जवळून असे सगळे साप वगैरे पाहिलेच नव्हते. पण इथे पुण्यात येऊन हे सगळं पाहणं हे खूप विशेष आहे. मलाही खूप आवडलं इथे हे सगळं बघून. इथे त्यांनी दाखवलंय बघा, म्हणजे साप कसा बनला ते ते सर्व त्यांनी इथे माहिती दिली आहे. हा बघा, हा साप बघा कसा जातोय. बघा बाबा, म्हणजे अगदी बघूनच शहारा येतोय अंगावरती. तर म्हणजे सगळे जिवंत साप जंगलातले आणून त्यांनी इथे सोडलेत. खरंच. आता आपण इथे बघणार आहोत अजगर. हा बघा, इथे किती मोठा आणि किती जाडा अजगर आहे. निवांत झोपलेला आहे तो. बघा, तुम्ही बघू शकता, एवढा जाडा. हो, अजगर. बापरे. मंडळी, साप बघूनच संपत नव्हते, तर अजून बरेच प्राणी बघायचे होते. पण वेळेअभावी आम्हाला ते शक्य नव्हतं. त्यामुळे आम्ही तिथून निघालो आणि आमच्या पुढच्या दिशेकडे वाटचाल करायला घेतली. आणि आम्ही आलो आहोत इथे पुण्यात शिरगावात, जिथे आहे प्रतिशिर्डी. हां, पुण्यात जे साईबाबांचं मंदिर आहे त्याला प्रतिशिर्डी असं म्हणतात, कारण इथे ॲक्च्युअल शिर्डीला आल्याचा फील होतो आपल्याला. बघा इथे म्हणजे इतकी सुंदर व्यवस्था आहे सर्व, की म्हणजे पहिले पाय धुवायचे आणि मगच मंदिरात प्रवेश करायचा. इथलं वातावरण इतकं शांत आणि सुंदर आहे. आणि थंडीच्या दिवसात तर त्याची काही गोष्टच निराळी आहे. तुम्ही बघू शकता की इथली पूर्ण व्यवस्था एकदम व्यवस्थित आहे. हे मंदिराचं बांधकाम अजून थोडं बाकी आहे, कुठे कुठे काय काय. तसं मंदिर आतून बनलेलंच आहे, पण त्याच्या आजूबाजूचा जो परिसर आहे
तिथलं काहीसं बांधकाम राहिलेलं आहे. तेच बांधकामही इथे चालू होतं. ते तर पूर्ण होईलच, पण तुम्ही मंदिर बघू शकता. इतका सुंदर मंदिर बनवलेले आहे. भव्य दिव्य असं साईबाबांचं हे मंदिर आहे. इतकं आकर्षक आहे तुम्हाला सांगते, की म्हणजे बघू शकता तुम्ही मातीच्या रंगाचं त्याचे जो दगड वापरलेला आहे, त्या दगडाला मातीसारखा कलर दिलेला आहे. म्हणजे अगदी पुरातन काळांमध्ये जसे असतात, तो स्ट्रक्चर, ते बांधकाम इथे केलेलं आहे. आणि प्रसादालय सुद्धा अगदी तसंच जसं शिर्डीमध्ये आहे, तसंच सगळं आहे. आमचा नन्नूही इथे नुसता दुडदुड धावत होता. त्याला सोडलं खाली की तो तर सगळा भर फिरत होता मंदिरभर. मंडळी, मंदिराच्या गाभाऱ्यात कॅमेरा अलाउड नाहीये, पण खास तुमच्यासाठी मी ही शूटिंग केलेली आहे. कारण तुम्हालाही कळलं पाहिजे की हे मंदिर कसं आहे आणि आपल्यालाही इथे एकदा जाऊन भेट द्यायलाच हवी. म्हणून खास तुमच्यासाठी हा व्लॉग केलेला आहे. तर मंडळी, तुम्ही सुद्धा या पुण्याच्या प्रति शिर्डीमध्ये नक्की या आणि बाबांचा आशीर्वाद घ्या. मंदिरात दर्शन तर इतक्या सुंदर प्रकारे झालं. आम्ही थोडा वेळ तिथे बसलो आणि नंतर परत आमच्या सत्संगच्या दिशेने आम्ही चालू पडलो आणि संध्याकाळी येऊन पुन्हा सत्संगचा आनंद घेतला. तर मंडळी, माझ्या या आजच्या ब्लॉगमधील ही ठिकाणं, प्राणी संग्रहालय, श्रीमंत श्री दगडूशेठ हलवाई मंदिर, कसबा पेठ आणि प्रति शिर्डी, हे सर्व तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आमची सत्संग तुम्हाला कशी वाटली तेही मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर माझा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला, शेअर करायला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हां. तोपर्यंत टाटा, बाय बाय, धन निरंकारजी.